जिल्ह्यातल्या भोरमधून मतदानाच्या वेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे। बघा, भोरमध्ये मतदानाच्या वेळी ईव्हीएमची चक्क हळद कुंकवानं पूजा करण्यात आलेली आहे, आरती देखील सुवर्ण करण्यात आलेली आहे। किती गंभीर प्रकार आहे। अगदी बरोबर। भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मतदानावेळी ईव्हीएमची हळद कुंकवानं पूजा करण्यात आली। मतदान सुरू होण्यापूर्वी आरती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भोरमधली ही धक्कादायक दृश्य आपण बघतोय पुणे जिल्ह्यातल्या भोरमधला सगळा गंभीर प्रकार आहे। आपण बघतोय की काँग्रेसमधून भाजपमध्ये घेतलेले संग्राम थोपटे यांचा हा सगळा मतदारसंघ आहे, भोरमध्ये त्यांचा प्रभाव आहे। आणि त्याच भोरमध्ये अशा पद्धतीनं ईव्हीएमची पूजा केली जाते। मतदानापूर्वी चक्क हळद कुंकू लावून आणि आरती करून ईव्हीएमची पूजा करण्यात आलेली आहे। मला वाटतं हा असा पहिलाच प्रकार महाराष्ट्रातला असावा। जितका धक्कादायक तितकाच हास्यास्पद हा प्रकार म्हणावा लागेल। एकीकडे आपण एआयचा वापर करतोय आणि दुसरीकडे ही अशी दृश्यही आपल्या समोर आहेत। आपण थेट अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, अतिशय गंभीर प्रकार आहे आणि कोण कोण या आरतीला उपस्थित होते? नक्की आपण जर बघितलं तर आज मतदानाला सुरुवात झाली, त्यापूर्वी मतदान केंद्रावरती भोरमध्ये ईव्हीएमची पूजा जी आहे ती उमेदवारांकडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर निवडणूक अधिकारी जे आहेत ते या मतदान केंद्रात उपस्थित होते आणि आपण जर बघितलं तर इतर जे अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, निवडणूक अधिकारी, त्याचबरोबर इतर पक्षाचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी होते। आपण जर बघितलं तर ही मशीन आहे आणि या मशीनची पूजा जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात यापूर्वी आपण जर बघितलं विधानसभा धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी। अत्यंत धक्कादायक अशी ही भोर मधली दृश्य, जितकी धक्कादायक तितकीच हास्यास्पद अशी दृश्य म्हणावी लागतील। ईव्हीएमची पूजा करण्यात आली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।